हॅलो डिअर फ्रेंड्स, आपणा सर्वांचं स्वागत आहे लर्न विथ तुषार या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आपण पूर्ण महाराष्ट्र सिलेबस जो बोर्डचा सिलेबस पाहतोय, ज्याच्यामध्ये आपण मराठी माध्यमासाठी पहिला चॅप्टर संपवलेला आहे ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण. आणि आता आपण जाणार आहोत आवर्त सारणीचं जे वर्गीकरण केलेले मूलद्रव्यांचं. बघा, जर आपल्याकडे घरामध्ये 100 वस्तू असतील तर त्या वस्तूंची आपल्याला प्रॉपर त्या ठिकाणी मांडणी करावी लागते. किंवा एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थी असतील, एखाद्या शाळेमध्ये 100 विद्यार्थी असतील, तर त्यांना आपण काय करतो, एका चांगल्या प्रकारे त्यांची मांडणी करतो, जेणेकरून त्यांना काय करता येईल, वेगवेगळ्या याच्यामध्ये जर ठेवलं तर आपल्याला त्यांना आयडेंटिफाय करणं सोपं जाईल. तर अशा सर्व मूलद्रव्ये कोणकोणत्या प्रकारचे आहेत, कोणते धातू आहेत का, अधातू आहेत का, धातू सदृश काय आहेत का, हे आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. तर चला वेळ न घालवता आपण जाऊया गप्पांच्या गावा. नाही, आपल्याला कुठे जायचंय, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. यालाच बघा म्हटलं जातं काय, यालाच काय म्हटलं जातं, आपण म्हणतो की पेरियोडिक टेबल. आपल्याला माहिती आहे की मग क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय शिकायचंय, मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे आपल्याला शिकायचे. त्याच्यानंतर डोबे रायनरने बघा त्रिके दिलेले आहेत, ते पण आपल्याला शिकायचे. त्याच्यानंतर न्यूलँडचा अष्टकांचा नियम, ज्याला आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज बोलतो. मेंडेलिव्हची आवर्त सारणी असेल, मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल असेल, आणि आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच काय बघा, मॉडर्न पेरियोडिक टेबल, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बऱ्यापैकी आपण याच्यामध्ये काय शिकणार आहे, मॉडर्न पेरियोडिक टेबल, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर चला मग आपण थोडंसं पुढे जाऊया की बघा, मग द्रव्यांचे प्रकार कोणते असतात, मूलद्रव्यांचे प्रकार कोणते असतात. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की एलिमेंट्स म्हणजे काय, मग एलिमेंट्स कोणत्या प्रकारचे असतात, म्हणजे मग धातू असतील, अधातू असतील, त्याच्यानंतर काही संयुगे असतील. बघा, आपल्याला मूलद्रव्ये, संयुगे व रेणूंमध्ये काय फरक आहे, कंपाऊंड्स आणि मॉलिक्यूलमध्ये काय फरक आहे, की दोन्ही जर एकसारखे असतील बघा, म्हणजे O2 असेल, त्याच्यानंतर H2 असेल, Cl2 असेल, तर हे एक प्रकारचं मॉलिक्यूल झालं की दोघांमधले जे ॲटम आहेत ते आपल्याला सिमिलर असलेले बघायला मिळतात. पण जर आपण कंपाऊंड बघितलं तर दोन वेगवेगळे ॲटम एकत्र येऊन, मॉलिक्यूल एकत्र येऊन त्या ठिकाणी कंपाऊंड फॉर्म झालेलं आपल्याला बघायला मिळत असतं. मग बघा की आपल्याला मूलद्रव्यांचं वर्गीकरण म्हणजेच काय, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बघायचं आहे. बघा, पूर्वीच्या म्हणजे आपण बऱ्यापैकी आता शिकत आलेलो आहोत की मूलद्रव्यांचे अणू हे एकच प्रकारचे असतात. आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर जगामध्ये किती मूलद्रव्ये आहेत बघा, आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर जगामध्ये आपल्याला आता 118 मूलद्रव्ये असलेली बघायला मिळतात. किती, 118. ठीक आहे. मग आता यांना लक्षामध्ये ठेवणं सोपं आहे का, एवढं तर नाही. त्याच्यासाठी आपण पर्टिक्युलर काहीतरी करणं गरजेचं आहे की जेणेकरून ते आपल्या लक्षामध्ये राहणार आहेत. जर आपण विचार केला बघा, इसवी सन 1800च्या दरम्यान, इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्ये होती. हे लक्षात ठेवा, 1800च्या दरम्यान फक्त किती मूलद्रव्ये होती, 30च मूलद्रव्ये होती. आणि मग जसा जसा काळ बदलत गेला तसा तसा नवीन मूलद्रव्यांचा शोध आपल्याला लागलेला बघायला मिळतो. बघा, या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी जर अधिकाधिक माहिती आपण पाहिली तर मोठ्या संख्येने असलेल्या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा, याच्यासाठी काय करण्यात आलं बघा, प्रचंड माहिती, काही आकृतिबंध आहे का हे वैज्ञानिक तपासू लागले, की त्यांच्यामध्ये काही समता आहे का, त्याच्यानंतर काही विषमता आहे का, त्यांच्यामध्ये काही समान गुण आहेत का, याचा शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी अभ्यास चालू केला होता. मग बघा, तुम्हाला माहीत आहे का की सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्यांचे धातू व अधातू असे गट पडले होते. म्हणजेच आपण त्याला काय बोलतो, मेटल्स अँड नॉन मेटल्स असे आपल्याला गट पडलेले बघायला मिळतात. पण जसं जसं पुन्हा शोध लागत गेला, पुढील काळात आपल्याला त्या ठिकाणी कोणतं पाहावयास मिळतं, धातू सदृश हा एक वर्ग आपल्याला उदयास आलेला बघायला मिळतो. मग बघा, मूलद्रव्ये व त्यांचे गुणधर्म या विषयाचे ज्ञान जसे जसे वाढू लागले तसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला मांडताना बघायला मिळतात. मग जर आपण पहिल्या शास्त्रज्ञाकडे आलो तर पहिल्या शास्त्रज्ञाने काय मांडलं बघा, डोबे रायनरची त्रिके, आणि त्यालाच काय बोलतात, डोबे रायनर्स ट्राइड्स असं बोललं जातं. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे.
परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर याची डेफिनेशन म्हणजे व्याख्या विचारली जाते आणि त्याच्याबरोबर त्याचं उदाहरणही आपल्याला स्पष्टीकरणासह सांगितलं जातं, उदाहरण द्यायला सांगतात. मग याच्यावरती बघा आला तर प्रश्न किती मार्कला येतो बघा, 3 मार्कला याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस हे आपल्याला जास्त बघायला मिळतात. मग याचा नियम काय बघा, काय नियम सांगतोय. 1817 मध्ये डोबेरायनर हा कोणता शास्त्रज्ञ होता, जर्मन शास्त्रज्ञ होता. मग मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आणि त्यांची अणुवस्तुमाने म्हणजेच आपण त्याला ॲटॉमिक मास बोलतो, यात संबंध असल्याचे त्याने सांगितले की त्यांच्यामध्ये आपल्याला काही संबंध असलेले बघायला मिळतात. त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येक 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले. म्हणजे समजा इथे 1 आहे, हा 2 आहे, 3 आहे, या तिघांचं काय केलं, गट त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्यांना नाव काय देण्यात आलं, त्रिके असं नाव त्याने दिलं. आणि म्हणूनच त्याला जे नाव पडलं त्याला बोलतात डोबेरायनरचे त्रिके. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके. मग जर चला की पुढे काय सांगितलं बघा, एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले. काय दाखवले, मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे शब्द वापरलेलं हे खूप महत्वाचं आहे बरं का. अंदाजे शब्द वापरलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी जे अणुवस्तुमान असेल मधल्या मूलद्रव्याचे हे अगदी किंवा ॲक्युरेट बरोबर नसणार आहे, तर ते ॲप्रॉक्सिमेट असणार आहे, अंदाजे असणार आहे. 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकी असेल. मग आपण जर आपल्याला सरासरी काढायची असेल, पण बघा मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकामध्ये होऊ शकले नाही. मग जर आपण या ठिकाणी विचार केला, पहिला आणि तिसऱ्याची आपण बेरीज केली, त्यांची जर सरासरी काढली तर आपल्याला दुसऱ्या म्हणजे मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढं त्या दोघांची आपल्याला सरासरी बघायला मिळणार आहे. आणि यालाच आपण काय बोलतो, डोबेरायनरचे त्रिके. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग सगळ्याच जेवढे काही ज्ञात होते मूलद्रव्य या सगळ्यांनाच हे लागू पडत होतं का, तर नाही, सगळ्यांना हे लागू पडलं नाही. म्हणून त्या ठिकाणी लिमिटेशन आपल्याला डोबेरायनर्समध्ये आलेले बघायला मिळतात. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं बघा. खूप वेळा याच्यावरती प्रश्न विचारतात, त्याचा नियम काय आहे बघा. खूप वेळा याच्यावरती प्रश्न विचारतात. आपण कुठून सांगू शकतो बघा, इथून म्हणूया आपण. त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केले व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. मात्र आपल्याला सगळं त्या ठिकाणी कळू शकलेलं नाही, त्यामुळे आपण अशा प्रकारे त्या ठिकाणचं ते अणुवस्तुमान काढतो. बघा आता हे काही उदाहरणे दिलेले आहेत. जर पहिलं उदाहरण आपण पाहिलं, लिथियम आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे. जर मूलद्रव्य आपण पाहिला अणुवस्तुमान ए, बघा लिथियमचे किती आहे 6.9. त्याच्यानंतर सरासरी आपण कशी काढणार, ए असेल पहिला अधिक सी म्हणजे तिसरा आणि 2 भागिले 2 घेणार, म्हणजेच काय डिवायडेड बाय 2 घेणार, जेणेकरून आपल्याला मधल्या जे काही मूलद्रव्य असेल त्याच्या सरासरी एवढं मिळणार आहे. मग आपण जर प्रत्यक्ष अनुमान पाहिलं अणुवस्तुमान आणि आपल्याला तिसऱ्याचंही माहीत आहे, मग बघा आपल्यासाठी हा फॉर्म्युला आहे. मग सोडियमचं आपल्याला माहिती आहे किती असतं 23. मग आपल्याला लिथियमची व्हॅल्यू टाकली आपण 6.9. त्याच्यानंतर कशाची टाकली, जो तिसरा आहे पोटॅशियम त्याची टाकली 39.1 आणि त्याला डिवाइड केलं 2ने. मग आपल्याला उत्तर मिळालं 23. तर 23 हा काय आहे, मधला आपल्याला त्या ठिकाणी मूलद्रव्य असलेलं बघायला मिळतं. म्हणून आपण सांगू शकतो हे जे आहे याने म्हणजेच पहिला हा डोबेरायनरच्या त्रिकेचा नियम हा फॉलो करतोय, हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. चला पुढे जर गेलो आपण बघा, जर 2 नंबरचा आपण त्रिके पाहिलं, कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्शियम आहे, बेरियम आहे. मग कॅल्शियमचं जर पाहिलं तर 40.1 अणुवस्तुमान असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग स्ट्रॉन्शियमचं किती आहे बघा 87.6. मग आपण काय करणार, पहिला आणि तिसऱ्याची बेरीज करून त्याला 2ने डिव्हाइड करणार आणि जर त्याच्या आसपास उत्तर येत असेल तर तो डोबेरायनरचा त्रिके फॉलो करत असेल. मग बघा 40 असेल 0.1 अधिक 137.3 डिवायडेड बाय 2 म्हणणार आणि याचं जे आन्सर येणार आहे ते किती 88.7. हे ॲक्युरेट नाही बट ॲप्रॉक्सिमेटली 87.6च्या अगदी जवळपास आहे. म्हणून आपण सांगू शकतो काय की हा हे डोबेरायनरचे त्रिके काय करतोय, फॉलो करतोय. हे आपण उदाहरणासकट सांगू शकतो. पुढे जर आपण गेलो
तर बघा क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, मग मध्ये कोण आहे, ब्रोमीन आहे. मग ब्रोमीनचं आपल्याला दिलेलं आहे बघा किती, 79.9. जर एवढं ॲव्हरेज त्या ठिकाणी अणुवस्तुमान मधलं याचं येत असेल तर आपण सांगणार ते फॉलो करतोय. मग ब्रोमीनचं जर पाहिलं तर 35.5 असेल आणि आयोडीनचं किती आहे अणुवस्तुमान, 126.9. त्याला आपण 2ने काय करणार, डिव्हाइड करणार आणि मग जे आन्सर येते बघा किती, 81.2. हे अप्रॉक्सिमेटली 79.9च्या आसपास आहे. म्हणून हाही डोबेरायनरचे त्रिके आहे हे आपल्याला फॉलो करताना बघायला मिळतो. बघा आपल्याला पुस्तकामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्यातलं आपण सोडवूया. बघा मॅग्नेशियमचं आहे किती, 24.3. बघा कॅल्शियम आहे, मग आपण काय करणार इथे लिहूया कॅल्शियम. मग पहिलं आहे 24.3 प्लस 87.6 डिवायडेड बाय 2. मग आपण या ठिकाणी करूया बघा, 87.6 असेल प्लस 24.3, 6 प्लस 3 9, 7 4 प्लस 1 11, 8 2 10 and 11. 111.9 डिवायडेड बाय 2 आपण म्हणणार आहे. मग जर आपण असा विचार केला तर ॲन्सर किती येत आहे, जर आपण पाहिलं 2 5 10 असेल, त्याच्यानंतर पुन्हा किती राहणार आहे, 1 राहिला, पुन्हा आपण 5. मग ॲप्रॉक्सिमेटली जर आपण विचार केला तर इथं कॅल्शियमचं किती येतं आहे, 55. मग 40 जे आन्सर आहे कॅल्शियम आणि 55 याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं अंतर असलेलं बघायला मिळतं. त्यामुळं या ठिकाणी डोबेरायनरचे त्रिके हे फॉलो करणार नाही, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला आपण जर पुढे आलो तर दुसरा दिलेलं आहे बघा, दुसरं एक उदाहरण आपल्या समोर दिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, सेलेनियम आपण या ठिकाणी असं पकडूया. मग किती आहे बघा, टेलोरियम किती आहे, 127.6 अधिक 32.1. 6 आणि 1 7 असेल, 7 आणि 2 9, 3 आणि 2 5 आणि 1 159.7 डिवायडेड बाय 2 आपण म्हणूया. मग 2 7 2 14, 1 राहिले 92 18, पुन्हा 1 राहिले 82 16, म्हणजे 79.8, म्हणजे जवळपास सेम आहे. म्हणून हाही काय करत आहे, डोबेरायनरचे त्रिके हे याला लागू पडत आहे. या प्रकारे आपण हे लक्षामध्ये ठेवू शकतो. आय होप तुम्हाला हे समजत असेल. खूप साधं कॅल्क्युलेशन आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे आणि त्याला आपण 2ने डिव्हाइड करणार आहोत. जर पुढे गेलो बघा, आपण जर पुढे थोडंसं गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतंय बघा. तिसरं उदाहरण पाहूया. किती आलं पाहिजे, मॅग्नेशियम बघा 24.3 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 40.1 9.0, मग 1 ॲज इट इज 9, 49.1 डिवायडेड बाय आपण 2 करणार. मग बघा 24.3 येते का किंवा त्याच्या आसपास येते का, 2 2s 4, 2 4s 8 आणि 1 राहिलं, मग 25, म्हणजे 24.5च्या आसपास आन्सर येते. म्हणजेच हाही रूल किंवा हेही उदाहरण आपल्याला डोबेरायनरचे त्रिके त्या ठिकाणी फॉलो करताना बघायला मिळत आहे. अशा प्रकारे आपण हे लक्षामध्ये ठेवू शकतो. पुढे आलो तर खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी असलेला बघायला मिळतो. याला काय म्हणतो बघा आपण, न्यूलंडच्या अष्टकांचा नियम, आणि इंग्रजीमध्ये त्यालाच काय बोलतात, न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग जर आपण पाहिलं, पहिला जो शास्त्रज्ञ होता तो कोण होता, डोबेरायनर, वुल्फगँग आपण म्हणूया. जो डोबेरायनर आपण त्याला म्हणतो, जर्मन शास्त्रज्ञ होते. मग हे कसले आहेत, इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलंड्स याने काय केलं बघा, एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी आपल्याला जोडलेला बघायला मिळतो. सन 1866 मध्ये न्यूलंड्सने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार मांडली. जे सुरुवातीला डोबेरायनरने केली तीच पद्धत आपल्याला न्यूलंड्सनेही वापरलेली बघायला मिळते. म्हणजेच काय, जी मूलद्रव्ये होती त्यांच्या चढत्या क्रमाने, पण कशाच्या, अणुवस्तुमानाच्याच चढत्या क्रमाने त्या ठिकाणी आपल्याला मांडलेली बघायला मिळतात. याची सुरुवात बघा सर्वात हलक्या म्हणजेच कोणता, हायड्रोजन पासून सुरुवात झाली आणि शेवट कशाने झाला, थोरियमने झाला.
बघा त्याला असे दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. म्हणजे आता एखादा असेल आणि पुन्हा 8 नंबरला दुसरा येत असेल, जो कोणता एलिमेंट येत असेल, मूलद्रव्य येत असेल, तर त्या दोघांमध्ये खूप साम्य दिसत आहे. त्या दोघांचे गुणधर्म बऱ्यापैकी सेम दिसतात, त्यांचे भौतिक गुणधर्म सेम दिसतात, रासायनिक गुणधर्म आपल्याला सारखे असलेले बघायला मिळतात. हे न्यूलँड्सने त्या ठिकाणी निष्कर्ष काढला होता. बघा जसे सोडियम हे लिथियम पासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत. मग आपण जर चार्टमध्ये आलो, बघा चार्टमध्ये जर आलो म्हणजे सोडियम आणि लिथियम बघा लिथियम नंतर सोडियम आपल्याला 8व्या क्रमांकाला असलेला बघायला मिळतो. तर त्या दोघांचे गुणधर्म सेम असलेले बघायला मिळतात. बेरियम आणि मॅग्नेशियम असेल, त्याच्यानंतर बेरिलियम आणि मॅग्नेशियम, बोरॉन आणि ॲल्युमिनियम असेल, कार्बन आणि सिलिकॉन असेल, नायट्रोजन फॉस्फरस असेल, ऑक्सिजन सल्फर असेल. म्हणजेच एखादा एलिमेंट आहे त्याच्यानंतर येणारा 8वा त्यांच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी साम्य असलेलं बघायला मिळतं, असं न्यूलँडचं म्हणणं होतं. मग जसं की तसेच मॅग्नेशियम कुणाशी दाखवतोय, बेरिलियमशी दाखवतोय. क्लोरीन कुणाशी दाखवतोय, फ्लोरीनशी आपल्याला त्या ठिकाणी साम्य असलेलं दाखवतोय. मग त्याने काय केलं की तुलना संगीतातील अष्टकांशी म्हणजे जे सप्तक आहे त्यांच्याशी केले. 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारख्यांना अष्टकांचा नियम म्हणतात. IMP खूप वेळा विचारतात बघा, खूप वेळा विचारतात. 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकांचा नियम म्हणतात. पहिला आणि 8वा यांच्यामध्ये जर साम्य दिसत असेल तर त्याला अष्टकांचा गुणधर्म किंवा नियम असे म्हणतात. मग बघा त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे जे संगीत दिलेलं आहे आपल्याला भारतीय संगीत माहीत आहे, सा रे ग म प द नि सा. आपल्याला गाणं म्हणायचं नाही आहे, पण आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की याचाही उपयोग आपल्याला केमिस्ट्रीमध्ये करावासा वाटतो. मग बघा हे किती आपल्याला मुख्य 7 स्वर असलेले बघायला मिळतात. त्यांच्या समूहाला सप्तक असे म्हणतात. काय म्हणतात? सप्तक. 6 पासून स्वरांची वारंवारता आपल्याला वाढलेली बघायला मिळते आणि आपल्याला शेवटी नी पाशी जाऊन त्या ठिकाणी थांबतो. त्यानंतर बघा मूळ 6च्या दुप्पट वारंवारतेवर पुन्हा वरच्या सप्तकातील 6 स्वर येतो. म्हणजे 6 पासून सुरुवात झाल्यानंतर शेवटी 6 आणि पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी 6च येणार आहे. म्हणजे सप्तक पूर्ण झाल्यावर स्वरांची आपल्याला पुनरावृत्ती झालेली बघायला मिळते. पाश्चात्य जर संगीत आपण पाहिलं, पाश्चात्य संगीत म्हणजेच काय, वेस्टर्न म्युझिक आपण बोलतो, ज्याच्यामध्ये दो रे मी फा सो ला ते हे 7 स्वर आहेत व 8व्या स्थानावर दुप्पट वारंवारतेचा म्हणजे पुन्हा दो आपल्याला त्या ठिकाणी आलेला बघायला मिळतो. हे पाश्चात्य स्वरांचे अष्टक होय. स्वरांच्या वैविध्यपूर्ण उपयोगातून संगीताची निर्मिती त्या ठिकाणी आपल्याला झालेली बघायला मिळते, अशा प्रकारे आपण सांगू शकतो. आणि आपण जर पाहिलं तर बघा इथंही त्याची रचना केलेली आहे, जे संगीतातील स्वर आहेत. म्हणजे याला बोलतो आपण पाश्चिमात्य संगीत, डो रे मी फा सो ला टी. आणि जर आपलं भारतीय सप्तक संगीत सा रे ग म प ध नि पुन्हा सा, 8व्याला पुन्हा 6 येणार आहे. आपल्यालाही 7 ह्या ठिकाणी लावावं लागणार आहे. थोडंफार आपण पण गुणगुणलं पाहिजे कुठंतरी. म्हणजे जर चांगले स्वर आपल्या वाणीतून निघणार असतील तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी गाणं म्हणावं लागणार आहे. पण आपल्याला जर चार्टमध्ये जर आपण गेलो की नाही, थोडंसं आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळतंय बघा, की कोबाल्ट असेल आणि निकेल असेल तर आपल्याला ते एकत्रच असलेले बघायला मिळतात. हे कुठंतरी वेगळं आहे. मग आपण इथं बघा ऑक्सिजन सल्फर ठीक आहे, पण इथं मग काय आलेलं आहे, फेरस आलेलं आहे, सेलिनियम आलेलं आहे, हे कुठेतरी आपल्याला चेंज झालेलं बघायला मिळते. आणि हा जो न्यूलंडचा लॉ फक्त इथपर्यंतच लागू असलेला बघायला मिळतो. कुठपर्यंत? कॅल्शियमपर्यंत. त्याच्यानंतरच्या पुढच्या म्हणजे समजा बोरॉन आणि ॲल्युमिनियमची प्रॉपर्टी जर सेम दाखवत आहे, बरोबर आहे, पण ॲल्युमिनियम आणि क्रोमियमची त्या ठिकाणी प्रॉपर्टी सेम दाखवत नाही. त्यामुळं तो जो आहे लिमिटेशन त्या ठिकाणी आपल्याला न्यूलंडच्या लॉच्या आपल्या ठिकाणी असलेलं बघायला मिळते. बघा न्यूलंडच्या अष्टकांच्या नियमात खूप त्रुटी आढळून आल्या. हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंत लागू होत होता. कुठपर्यंत? फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू होत होता. न्यूलंड्सने सर्व ज्ञात मूलद्रव्ये म्हणजेच 7 गुणिले 8 56 रकान्यांच्या तक्त्यात बसवली. म्हणजे बरोबर आहे, असे 7 आणि असे 8, 8 7 आपण 56 बोलतो. असे किती आखले होते?
ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलंड्सने काही जागावर 2-2 मूलद्रव्ये बसवली. जसं आपण पाहिलं की कोबाल्ट आणि निकेल हे कुठेतरी चुकीचं आहे. त्याच्यानं सेलेनियम आणि लॅन्थेनाइड हेही आपल्याला त्या ठिकाणी एकत्र बसवलेले या ठिकाणी बघायला मिळतात. तर असं नाही ना की समजा एकच बॉक्स असेल तर त्याच्यामध्ये एकच मूलद्रव्य बसू शकतो, बरोबर आहे. एकच सीट बसण्यासाठी असेल तर त्याच्यावरती एकच प्रवासी बसू शकतो. त्याच प्रकारे एकामध्ये 2 बसवण्याचं कार्य केलं. याशिवाय काय केलं त्याने, काही भिन्न गुणधर्माचे मूलद्रव्य अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवले. म्हणजे उदाहरणार्थ काय बघा, कोबाल्ट आणि निकेल या धातूंना न्यूलंड्सने डो या स्वराखाली Cl ब्रोमिन या हॅलोजन बरोबर ठेवले. म्हणजे जर आपण पाहिले की फ्लोरीन क्लोरीन आहे, त्याच्यानंतर ब्रोमिन आहे आणि मध्येच कुठेतरी कोबाल्ट आणि निकेलला टाकलं, म्हणजे त्यांचे गुणधर्म त्या ठिकाणी जुळणार नाही आहेत. या उलट कोबाल्ट निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या फेरसला मात्र खूप लांब ठेवलं आणि ज्यांचा संबंध बऱ्यापैकी जवळ असेल तर त्यांना आपण जवळ ठेवणं गरजेचं आहे. ज्यांचे विचार जुळतात त्यांनी जवळ एकमेकांशी संपर्क साधला पाहिजे, परंतु यांचा आपल्याला संपर्क तुटलेला बघायला मिळतो. ओ आणि एस आपल्याला अधातूंबरोबर टी या स्वराखाली आपल्याला फेरसला ठेवलेला बघायला मिळतो. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलंडच्या अष्टकात नव्हती. म्हणजे एखादा नवीन आलेला एलिमेंट त्याच्यामध्ये तो सामावून घेऊ शकत नव्हता. नंतरच्या काळात शोध लागलेल्या नव्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे अष्टकांच्या नियमात बसले नाहीत. म्हणजे जे नवीन शोध लागले, नवीन एलिमेंट्स नंतर अवगत झाले, त्यांना मात्र न्यूलंडच्या अष्टकामुळे किंवा जे काही बॉक्स बनवले होते त्याच्यामध्ये स्थान देऊ शकला नाही. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. का तर त्याने जेवढे काही बॉक्सेस होते त्याच्यामध्ये मग काहींना दोघांना एकत्र ठेवलं, हे कुठेतरी आपल्याला चुकीचं असलेलं बघायला मिळतं. बघा मित्रांनो, आपल्याला लक्षामध्ये काय ठेवायचं याच्यामध्ये की मूलद्रव्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं, त्याच्यानंतर डोबेरायनरचा त्रिकांचा नियम काय आहे, न्यूलंडच्या अष्टकांचा नियम काय आहे, त्याची उदाहरणे काय आहेत, लिमिटेशन्स काय आहेत, फायदे काय आहेत, हे 100% आपल्याला एक्झाममध्ये, मग युनिट टेस्ट असू द्या, त्याच्यानंतर सेमिस्टर एक्झाम असू द्या किंवा प्रॅक्टिस एक्झाम असू द्या किंवा बोर्ड एक्झाम, याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेला बघायला मिळतो, म्हणजे मिळतोच. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढा पार्ट पाहिलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मेंडेलिव्हज पेरियॉडिक टेबल, त्यालाच आपण बोलतो मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मग ज्याच्यामध्ये काही फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत, हेही आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे. खूप महत्त्वाचा का तर याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग तो मेंडेलिव्हचा पेरियॉडिक टेबल असेल किंवा त्याच्यातले काही डिमेरिट्स असतील किंवा मेरिट्स, याच्यावरती प्रश्न विचारलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला चॅनल लर्न विथ तुषार. थँक्यू.